आज मी फक्त प्रामुख्याने एका विषयाबद्दल बोलणार आहे. त्यानंतर आपले काही प्रश्न असेल तर मी घेईन. जो विषय मी आज घेणार आहे तो इंडिगोचा फियास्को बद्दलचा विषय आहे. त्यामध्ये प्रचंड मोठे गंभीर प्रश्न भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल निर्माण झालेले आहेत. आता हा क्रायसिस का झाला, कशामुळे झाला, पॅसेंजर सुरक्षेबद्दलचे नियम नवीन अंमलात आणले, त्या सर्वांमध्ये मला 3-4 मुद्दे मी आपल्या निदर्शनाला आणू इच्छितो. ते म्हणजे काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी अनेक वर्षापासून क्रोनी कॅपिटल बद्दल बोलतात, मक्तेदारीबद्दल बोलतात, मक्तेदारीचे दुष्परिणाम काय होतील याच्याबद्दल बोलतात. त्या मक्तेदारीचं आणि त्या क्रोनी कॅपिटलिझमचं आणि निवडणूक निधीचं थेट संबंध, जी काही घटना इंडिगोच्या बाबतीत झाली त्याचा कसा संबंध आहे हे मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. 1 जानेवारी 2024, 2 वर्षापूर्वी पॅसेंजर सुरक्षितेकरता पायलटना योग्य ती विश्रांती मिळावी याकरता आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे DGCA काही प्रस्ताव मांडला आणि एअरलाईन्सची चर्चा केली. 1 जानेवारी 2024, 2 वर्षापूर्वी. नंतर ते जे प्रस्तावित नियम होते ते 31 मे 2024 प्रकाशित करण्यात आले. 1 जुलैपासून त्याची अंमलबजावणी अपेक्षित होती. पण इंडिगोची इतकी प्रचंड पकड या क्षेत्रावर आहे आणि सरकारवर आहे की DGCA जे नियंत्रण करणारी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं ते नियम अंमलबजावणी करण्यामध्ये ढिलाई त्या ठिकाणी केली, तिथं दिरंगाई केली आणि इंडिगोला प्रचंड मोठा फायदा कमवण्यामध्ये मदत केली. 1 जुलै 2024 तारीख महत्वाची आहे. त्यानंतर दरवेळेला 3 महिने एक्सटेन्शन, 6 महिने एक्सटेन्शन असं देत 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 आपण 2025च्या नोव्हेंबर महिन्यात आलो. 2025च्या महिन्यामध्ये एक घटना घडली, महत्वाची घटना आहे. एका बाजूला केंद्रीय सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर राम मोहन नायडू यांनी घोषित केलं की पुढच्या 10-15 वर्षामध्ये देशामध्ये 30,000 पायलटचं शॉर्टेज असेल. आता आहेत पण 30,000 नवीन पायलट लागतील. आता नवीन पायलट आले की त्याचं प्रशिक्षण आलं आणि नेमकं यावेळेला 25 नोव्हेंबर 2025 तारीख अत्यंत महत्वाची आहे. 25 नोव्हेंबर 2025 गौतम अडानींनी पायलट ट्रेनिंग देणाऱ्या एका कंपनीला विकत घेतलं. त्या कंपनीचं नाव आहे फ्लाइट सिम्युलेशन ट्रेनिंग सेंटर. 87% शेअर विकत घेतले का ते 850 कोटीला. आणि अडानींची जी अडानी डिफेन्स सिस्टीम कंपनी आहे त्यांनी ती विकत घेतली. त्यामुळं पायलट ट्रेनिंगच्या क्षेत्रामध्ये गौतम अडानी यांची मक्तेदारी निर्माण झाली. आता नवीन पायलट भरती करायचे असले आणि त्यांना ट्रेनिंग द्यायचं असलं तर ते सिम्युलेटर जे असतात, एकतर विमानात बसून ट्रेनिंग मिळतं आणि दुसरं सिम्युलेटर मध्ये बसून आपल्याला ट्रेनिंग मिळतं. तर ही सिम्युलेटरची कंपनी आहे. नेमकं मंत्री म्हणतात की 30,000 पायलट लागतील, त्यांना ट्रेन करावं लागेल. आणि अडानींनी 25 नोव्हेंबर 2025 गेल्या 8-10 दिवसापूर्वी, 15 दिवसापूर्वी ही कंपनी विकत घेतली.
आणि नेमकं 1 डिसेंबर 2025 पासून क्रायसिस सुरू झालं. तर दोन गोष्टी होत्या की जे पॅसेंजर सुरक्षिततेचे नियम जे 1 जानेवारी 2024 ला प्रस्तावित होते त्याची आता स्ट्रिक्ट अंमलबजावणी केली पाहिजे असं वाटलं, कारण एक तो अहमदाबादला ऍक्सिडेंट झाला आणि त्यामुळे आपण पायलटची विश्रांतीबद्दल गंभीर विषय घेतला पाहिजे. पायलटची जी असोसिएशन आहे त्यांनी खूप विषय मांडला की आम्हाला रात्री झोप मिळत नाही आणि यामध्ये काहीतरी अपघात घडू शकतो, कारण आम्हाला विश्रांती मिळाली नाही तर इतक्या तुम्ही. पण इंडिगोच्या पुढे फक्त नफा कमवणं एवढाच उद्देश होता. त्यामुळे पायलटला राबवून घेणं, विमानांना जास्तीत जास्त वापरणं आणि जास्तीत जास्त नफा कसा होईल याकडे लक्ष देणं. म्हणून इंडिगोची इतकी ताकद आहे, सरकारवर इतका दबाव आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी 2 वर्षापर्यंत लांबवल्या. 1 जानेवारी 24 पासून ते 1 डिसेंबर 24 पर्यंत. पण नंतर मात्र एकदम सगळ्या गोष्टी आल्या. त्याच विषयी आपल्याला माहिती आहे की हिवाळ्यामध्ये खूप सुट्ट्या लोक घेतात, क्रिसमस हॉलिडे, आणि विमानाची खूप गरज असते. त्यामुळं डीजीसीएने इंडिगोला 900 अतिरिक्त फ्लाईटची परवानगी दिली. 900 अतिरिक्तची गरज नव्हती, एक इंडिगोकडे पायलट शॉर्टेज होतं या नव्या नियमामुळे, तरी दिली. आणि याचा सर्व परिणाम म्हणजे 1 डिसेंबर गेल्या 8 दिवसापूर्वी हा क्रायसिस निर्माण झाला. हा क्रायसिस किती गंभीर होता त्याबद्दल मी काही बोलणार नाही, तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की काय फजिती झाली. आता प्रश्न असा आहे की यातून काय पुढं काय करायचं, त्याबद्दलच मी बोलणार आहे. आमची मागणी अशी आहे की यामध्ये क्रोनी कॅपिटलिझमचं ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर मिळालेलं आहे. आणि आता भारत सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेनं सावध झालं पाहिजे याकरता इशारा देण्याकरता, आणि राहुल गांधी जे नेहमी बोलतात की क्रोनी कॅपिटलिझम, त्याकरता मी थोडंसं विस्तारानं बोलणार आहे आणि काही मागण्या करणार आहे. आणि मागण्याबद्दल मी पुन्हा हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये बोलेन. इंग्लिश सर्व ऐकून घ्या, कारण देशाचा राष्ट्रीय विषय आहे. तर काय मागणी, तर पहिली मागणी आमची अशी आहे की केंद्र सरकारने विशेषतः केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी, राममोहन रेड्डी यांनी जाणून बुजून इंडिगोला प्रचंड मोठा नफा होण्याकरता या नियमाची अंमलबजावणी न करता त्यांना शिथिलता देत गेले. म्हणजे पहिली मागणी आहे की राममोहन नायडू, भारताचे हवाई वाहतूक मंत्री, यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे, त्यांची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे. ही आमची पहिली मागणी. दुसरी मागणी आहे की हवाई मंत्रालयाखाली जी नियंत्रण व्यवस्था आहे डीजीसीए, ते डीजीसीए पदावर असलेल्या अधिकाऱ्याला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे. पण किडवाई म्हणून आहेत ते, त्यांनी देखील जी कामगिरी करायला पाहिजे होती लोकांच्या सुरक्षिततेकरता किंवा जे भाडं आकारलं जाते त्याकरता, त्यांनी ती केली नाही. ते आपल्या कर्तव्यामध्ये त्यांची चूक झाली तर हकालपट्टी त्यांची झाली पाहिजे. तिसरी माझी मागणी आहे की इंडिगोच्या विद्यमान सीईओ, एक विदेशी माणूस आहे पीटर एल्बर म्हणून, त्याला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे. ही त्याची चूक आहे. प्रचंड मोठा नफा करण्याकरता हे सगळा प्रकार घडलेला आहे आणि देशातल्या लाखो नागरिकांचे जे हाल झालेले आहेत त्याला सर्वस्वीपणे हे तिघं जबाबदार आहेत. चौथी मागणी आहे की ताबडतोब एक इन्क्वायरी रिपोर्ट करून 15 दिवसाच्या त्याच्यात अहवाल आला पाहिजे आणि दोषींना जबाबदार धरून पुढे काही जी शिक्षा करायची ती केली पाहिजे. पायलटच्या सर्व मागण्यांच्या बद्दल इंडिगोने संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि देशात जी मक्तेदारी विरोधी व्यवस्था आहे, तो एक कॉम्पिटिशन कायदा आहे आणि त्या कॉम्पिटिशन कायद्याअंतर्गत कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया स्पर्धा आयोग निर्माण केलेला आहे. तो आयोग फक्त मक्तेदारी मोडण्याकरता आहे. मक्तेदारीच्या विरोधामध्ये जनतेला संरक्षण देण्याच्या बाबतीत जो कायदा आहे त्या कायद्याची धज्जे उडवले, त्यामध्ये काही त्यांनी केले, झोपले होते. आणि त्यामुळे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या सर्व सदस्यांना बरखास्त करून गरज पडल्यात
त्या कायद्यामध्ये बदल करून एक चांगले कडक असे अधिकारी तिथे नेमले पाहिजे. काय झालंय की विमान वाहतूक क्षेत्रामध्ये एक प्रचंड मोठी मक्तेदारी निर्माण झालेली. इंडिगोचा मार्केट शेअर 65% आहे, टाटाचा मार्केट शेअर 30% आहे आणि बाकी मग छुटकू मुटकू प्लेयर आहेत. तर 65% एका कंपनीची जर मक्तेदारी असेल तर त्यामध्ये धोका निर्माण होतो प्रवाशांच्यावर आणि सामान्य नागरिकाला त्याचा फटका बसतो याचे उदाहरण पाहिलेलं आहे. त्यामुळं याच्याबरोबर दुसरा एक त्यामध्ये एक मुद्दा महत्वाचा असा आहे की इंडिगोचे मालक यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला 56 कोटी रुपयाची देणगी दिली. ती देणगी दिली का ती लाच दिली हा आपण सर्वांनी त्याचा विषय घेतला पाहिजे. आणि नेमकं ही देणगी दिल्यावर त्यांना शिथिलता सरकार देत गेलं, सूट देत गेलं की काय नाही हरकत नाही, तुम्ही हे नियम अंमलात आणू नका, तुमचा नफा कमी होईल तर नफा तुम्ही चालू ठेवा. प्रचंड मोठा नफा कमवायची संधी इंडिगोला दिली. हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. दुसरा सर्वात महत्वाचा विषय असा आहे की पॅसेंजर फेअरला किती चार्ज केलं गेलं. किंवा हे क्रायसिस सुरू झाला किंवा 5,000 रुपयाचं फेअरच्या ऐवजी 50,000 रुपये घेतले, तुम्ही सगळ्यांनी त्या बातम्या दिलेल्या आहेत, आम्ही तुमच्याकडून ऐकल्या सगळ्या. त्याचप्रमाणे जेव्हा ओरिसामध्ये रेल्वे अपघात झाला, चेन्नईची रेल्वे कलकत्त्याला जात होती, तो जो अपघात झाला त्या ठिकाणी चेन्नई ते भुवनेश्वरचं 5,000 रुपयाचं तिकीट 1,00,000 रुपयापर्यंत नेलं होतं. आम्ही जेव्हा लहान होतो, कॉलेजला जात होतो, तेव्हा सिनेमाच्या तिकिटाचा काळा बाजार व्हायचा. जिथं लोक म्हणायचे 5 आणे का 1.25 रुपये, 5 आणे का 100 रुपये, अजून मला ते शब्द आठवतात. तशा प्रकारे काळा बाजार आहे. तो सरकारने हो दिला अधिकृतपणे, सरकारकडे यंत्रणा असते. याचं उदाहरण म्हणजे 31 ऑगस्ट 2022 तारीख लक्षात ठेवा. 31 ऑगस्ट 2022 मी हे पत्र माझ्या वेबसाईटवर किंवा MPCCवर मी टाकणार आहे, तुम्हाला मिळेल. ज्योतिरादित्य सिंधिया हे विमान वाहतूक मंत्री होते. देशामध्ये विमान तिकिटावर एक कॅप होती. समजा नॉर्मल फेअर जर 5,000 रुपये असेल तर 10,000पेक्षा जास्त वाढवायचं नाही. ज्याला आपल्या टॅक्सीमध्ये सर्च पॅरिज ज्याला म्हणतात की गर्दीच्या वेळेला आपण थोडं भाडं वाढवतो, थोडी परवानगी थोडीशी असावी. प्रत्येक देशाची कॅप आहे, सगळे देशांची नावं वाचू दाखवतो. पण 31 ऑगस्ट 2022 ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अधिकृत नोटिफिकेशन काढलं आणि जॉईंट सेक्रेटरी सत्येंद्र कुमार मिश्राच्या हस्ताक्षराचा ऑर्डर आहे. 31 ऑगस्ट 2022 पासून विमानाच्या भाड्यावरचं कॅप भारत सरकारने काढून टाकलं आणि त्यामुळे 5,000 रुपयाचं तिकीट 1,00,000ला जे गेलं या नियमामुळे. तर 22 ऑगस्टला असं काय घटना घडली याचा आणि भाजपला जी 56 कोटीची देणगी दिली होती त्याचा काही संबंध आहे का? याचा थेट फायदा इंडिगोला आणि विमान कंपन्यांना झाला आणि सामान्य नागरिकांचा भरडला गेला. असं काही घडलं. आता सुद्धा या क्रायसिस मध्ये 5,000 रुपयाचं तिकीट 50,000ला गेलं, तुम्हीच दाखवलं सगळं. हे का घडलं तर भारत सरकारनं ऑगस्ट 2022 मध्ये विमानाचं कॅप काढून टाकलं. ते काल पुन्हा बसवलं. आपण पेपरला वाचलं असेल की भारत सरकारनं पुन्हा विमानाच्या किमतीवर कॅप बसवली. मग काढली का होती? आज एसटीला गणेशोत्सवाला जेव्हा माणसं कोकणात जातात तेव्हा एसटीला भाडं वाढवायचा अधिकार आहे का? आज एसटी कंडक्टरचे ड्रायव्हरचे आमच्या भागातले सगळे माणसं त्यांना पगार मिळत नाही कारण सरकार फडणवीस सरकार म्हणतं की नाही एसटी तोट्यात चालली आहे, आम्ही काय त्यांचा पगार देणार नाही. त्यांना तुम्ही द्या, पासपोर्ट भाडं करायची परवानगी द्या ना. तुम्ही खाजगी कंपन्यांना परवानगी देत आहे तर सरकारी कंपन्यांना देत नाही. तर आमची मागणी आहे की कॅब कुणी हटवली आणि कॅब काढण्यामध्ये ही देणगीचा यांचा काही परस्पर संबंध आहे का? वॉज इट ए क्विड प्रो को? मी उदाहरण फक्त देतो. व्हेनेझुएलामध्ये कॅप आहे, अर्जेंटिनामध्ये कॅप आहे, ब्राझीलमध्ये कॅप आहे, कोलंबियामध्ये कॅप आहे, चायनामध्ये कॅप आहे, मलेशियामध्ये कॅप आहे, रशियामध्ये कॅप आहे, थायलंडमध्ये कॅप आहे, फिलिपिन्समध्ये भाड्यावर नियंत्रण आहे.
त्याचबरोबर व्हिएतनाममध्ये आहे, इंडोनेशियामध्ये आहे, पेरूमध्ये आहे, इजिप्तमध्ये आहे. भारतावर होतं ते 2022 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया मंत्री असताना काढलं गेलं. आज आता हा इंडिगोचा काल क्रायसिस झाला, भारत सरकारनं पुन्हा कॅप लावलेली, काय 7,500 रुपये लावलेले. पण तुम्ही काढलं का होतं? फक्त इंडिगोला प्रचंड मोठा नफा होऊ द्यावा म्हणून काढलं होतं. तर आमची दुसरी मागणी आहे त्याच्यानंतर की ताबडतोब जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किंवा रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जजच्या अधिकारी एक ज्युडिशियल इन्क्वायरी नेमा आणि त्यामध्ये स्पेसिफिक टर्म्स ऑफ इन्क्वायरी काय असतील, स्पेसिफिक काय असतील याचे मी मुद्दे सांगतो. पहिला मुद्दा, अडाणी हे एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये त्याची पूर्ण मक्तेदारी आहे. सगळे मोठे विमानतळ अदानीला दिलेली आहेत. आता अडाणी पायलट प्रशिक्षण क्षेत्रामध्ये आले तर त्यांनी मक्तेदारी निर्माण केली आहे. त्यांचा आणखी काही इंटरेस्ट पुढं इंडिगो विकत घ्यायचा वगैरे आहे का आम्हाला माहिती नाही. तर आम्ही जेपीसीची मागणी करतोय. त्यामध्ये पहिली मागणी अशी आहे की काल इंडिगोचा जो प्रकार झाला आणि 8 दिवसापूर्वी अडाणींनी जी फ्लाईट सिम्युलेटर ट्रेनिंग कंपनी घेतलेली आहे त्याचा काही संबंध आहे का. दुसरी मागणी की इंडिगोने जे भाजपला 56 कोटीचे लाच दिलेली आहे, इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपानं देणगी दिलेली आहे, त्याचा आणि याचा काही संबंध आहे का. दुसरी गोष्ट शोधून काढा. तिसरी गोष्ट जी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया व्यवस्था आहे की मक्तेदारी मोडण्याकरता त्यांचं हे टोटल अपयश आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला. मगाशी म्हटलं की जी कॅप ज्योतिरादित्य सिंधियानी काढली त्याचा आणि 56 कोटीचा काही संबंध आहे का, हे जेपीसीने शोधलं पाहिजे. त्याचबरोबर आत्ता जी प्रकार जो इंडिगोचा झाला तो का झाला आणि पॅसेंजर सेफ्टी नियम अंमलबजावणी करण्यामध्ये ढिलाई का दिली गेली, इंडिगोला सूट का दिली गेली, त्यामध्ये मंत्र्यांचा किती रोल आहे, डीजीसीचा किती रोल आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या यंत्रणेचा किती रोल तो शोधला पाहिजे. आणि पुढची मागणी अशी आहे, जेपीसी तर आहेच, पुढची मागणी अशी आहे की डीजीसीएची यंत्रणा स्क्रॅप करून टाका. कारण डीजीसी यंत्रणा एअरक्राफ्ट ऍक्ट खाली झालेली आहे, एअरक्राफ्ट नियम आहे ती काढून टाका. आणि 2014 मध्ये मनमोहन सिंग सरकारनं जी व्यवस्था आणायचा प्रयत्न केला होता, अमेरिकेच्या FAA फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटी सारखी सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटी निर्माण करा भारतामध्ये. त्याचा आम्ही कायदा केला होता आणि तो फाईलमध्ये आत्ता आहे. मनमोहन सिंग सरकारनं 2014 साली भारतामध्ये CAA निर्माण करायचा प्रयत्न करतो. तो कायदा परत आणा आणि डीजीसीएला बरखास्त करून टाका, ही आमची पुढची मागणी आहे. त्याचबरोबर ही जी मक्तेदारी निर्माण होऊ दिलेली आहे, 2004 मध्ये 4 कोटी प्रवासी होते, आज 40 कोटी प्रवासी आहेत. 2004 मध्ये 10 विमान कंपन्या होत्या आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा होती. आज 40 कोटी पॅसेंजर आहेत, फक्त 2च कंपन्या आहेत, टाटा आणि इंडिगो. ही मक्तेदारी पुढे होऊ दिली आणि त्यामुळे प्रवाशांच्या भाड्यावर काही सरकारचं नियंत्रण राहिलं नाही. आणि आता पुढच्या 15 वर्षामध्ये 110 कोटी प्रवासी असतील आणि त्यावेळेला जर आणखी काही नसेल तर आमची दुसरी मागणी अशी आहे की ह्या इंडिगोचा फियास्को जो झाला त्यामध्ये एक पॅसेंजर कॉम्पन्सेशन फंड निर्माण करा 1000 कोटीचा. तर तो कसा करता येईल. तर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या कलम 28 मध्ये तरतूद आहे की अशा प्रकारे मक्तेदारीचा जो दुरुपयोग झाला, अब्यूज ऑफ मोनोपोली, तर त्या कंपनीच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10% तुम्हाला पेनल्टी लावता येते. 10% ती पेनल्टी लावा आणि कॉम्पन्सेशन फंड तयार करा. आणि ज्याप्रमाणे भोपाल गॅस विक्टीमला एक कमिशन बसवलं होतं हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली, तशाप्रमाणे प्रत्येक माणसाला विचारा की तुझं किती नुकसान झालं. 5,000 रुपये तिकीट तू 50,000 घेतलं का.
तुझी कनेक्टिव्ह फ्लाईट होती, चुकल्यामुळे ते तिकिटाचे पैसे बुडले, किती पाहिजे? तुझी नोकरीला जाणार होतो, इंटरव्ह्यूला तू गेला नाही, तुला किती नुकसान झालं? अशा प्रकारे हा 1,000 कोटीचा कॉम्पेन्सेशन फंड करून त्यातून सर्व प्रवाशांना जो त्या ठिकाणी त्रास झाला त्यांना कॉम्पेन्सेट करा. त्याचबरोबर आता कॉम्पिटिशन ऍक्ट खाली तुम्हाला 10% पेनल्टी लावता येते. त्याचबरोबर दुसरा एक आपल्या देशात कायदा आहे, तो म्हणजे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट खाली कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी आहे. त्या ऑथॉरिटीकडे जर तुम्ही खटला भरला तर तुम्हाला कॉम्पन्सेशन मिळू शकतं. पण आता इतक्या माणसांना खटला भरायला प्रत्येकाला खर्च त्रास होईल, वकील द्यावे लागतील. त्यामुळं कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीला स्वतः अधिकार आहे की त्या इंडिगोला ते दंड लावू शकतात. तो दंड लावा आणि हे कॉम्पन्सेशन फंड निर्माण करा. माझी पुढची मागणी आहे. त्याचबरोबर CCI जी यंत्रणा आहे, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, त्याची पुनर्रचना करून एक कडक अशी व्यवस्था निर्माण करा. त्याचबरोबर सर्वात महत्वाची मागणी अशी आहे की जर असं वाटलं की विमान वाहतूक क्षेत्रामध्ये एक मक्तेदारी निर्माण झालेली आहे, जी वस्तुस्थिती आहे, 65% मार्केट एका इंडिगो कंपनीकडे, तुम्ही इंडिगो कंपनीला ब्रेकअप करू शकता, त्याचे 2 तुकडे करू शकता. एक इंडिगो नॉर्थ, इंडिगो साऊथ, अशा 2 परस्पर संबंध नसलेल्या 2 कंपन्या करू शकतो. यू कॅन स्प्लिट अप द कंपनी, लार्ज कंपनी, म्हणजे मग प्रत्येकाचा मार्केट शेअर 35% होईल आणि मोनोपोली कमी होईल. हे करायचे अधिकार कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या सेक्शन 28 खाली भारत सरकारला आहेत. अमेरिकेमध्ये 2011 साली शर्मन अँटी ट्रस्ट ऍक्ट नावाचा कायदा केला होता आणि त्याखाली स्टँडर्ड ऑइल कंपनीची मक्तेदारी, रॉकफेलरची मक्तेदारी अमेरिकेमध्ये मोडली गेली होती. US स्टीलची मक्तेदारी कार्नेगीची मोडली गेली होती. AT&Tची मक्तेदारी मोडून त्या कंपनीचे 7 तुकडे केले होते. हे सगळे अमेरिकेतली उदाहरणं आहेत. आपल्या देशात फक्त टायर कंपनीच्या बाबतीत असं काही झालं होतं. पण आता ते अधिकार वापरायची संधी असलेली आहे आणि जर भारत सरकारला वाटलं, मोदीला वाटलं, तर इंडिगोचे 2 तुकडे करा आणि 2 वेगवेगळ्या कंपन्या तयार करून एकच नाव इंडिगो नॉर्थ, इंडिगो साऊथ किंवा आणि काही द्या, इंद्रधनुष्य द्या, राजधानी द्या, काही नाव द्या, तुकडे करा आणि म्हणजे स्पर्धा वाढेल आणि पॅसेंजरना अशा प्रकारे भुर्दंड भोगायला लागत नाही. त्याचबरोबर पुन्हा एकदा भारत सरकारने जे एअरलाईन वर जे कॅप बसवलेली आहे, तर आमची मागणी अशी आहे की प्रत्येक एअरलाईनच्या भाड्यामध्ये नॉर्मल फेअर काय असलं पाहिजे. मुंबई दिल्लीचं नॉर्मेटिव्ह फेअर किती पाहिजे, फ्युएलचा खर्च किती आहे, विमानाचा टॅक्स किती आहे, आणखी टॅक्स किती आहे, हा काढा आणि त्याच्या किती पट तुम्ही जास्त घेऊ शकता याची नियम करा. दुप्पट घेऊ शकता, तिप्पट घेऊ शकता, त्यावर कॅप लावली पाहिजे आणि गरज वाटल्यास सिव्हिलिएशन टॅरिफ ऑथॉरिटी निर्माण करा, जशी जहाज वाहतुकीच्या बाबतीमध्ये ऑथॉरिटी, तशी यंत्रणा करा आणि या सर्व क्षेत्रावर पूर्णपणे नियंत्रण लावा. अशा आमच्या काही या क्षेत्रामध्ये सुधारण्याकरता काही मागण्या आहेत. आणि त्याचबरोबर आता पायलट प्रशिक्षण क्षेत्रामध्ये जी मक्तेदारी अडाणीच्या प्रवेशामुळे झाली आहे, त्याचं काय होणार? कुठल्याही क्षेत्रामध्ये मक्तेदारी चालू द्यायची नाही. मक्तेदारी झाली तर त्या मक्तेदारीचा दुरुपयोग होतो आणि फटका बसतो ते सामान्य नागरिकाला. आणि त्याच बाबतीमध्ये आज टेलिकॉम क्षेत्रामध्ये अशी परिस्थिती आहे, 2च कंपन्या, जवळजवळ 90% मार्केट फक्त जिओ आणि एअरटेलकडे आहे. त्या मक्तेदारीचं काय? आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रामध्ये एकच कंपनी आहे, अडाणी, त्याची मक्तेदारी आहे, त्याचं काय करायचं? म्हणजे तुम्ही काय एवढ्या मक्तेदारी निर्माण होऊ दिली? हे कॉम्पिटिशन कमिशन इंडियाचं अपयश आहे. म्हणून सगळी यंत्रणा मोडून काढली पाहिजे आणि नवीन यंत्रणा, कडक यंत्रणा तयार केली पाहिजे. मी आपल्याला सांगितलं की पक्षाला जी देणगी दिली आहे त्याचा संबंध आणि ह्या सगळ्या प्रकारचा संबंध तोही JPC लावून काढलं पाहिजे. आणि खरोखरी नवीन पायलटची किती गरज आहे?
एक जण म्हणतो की काय गरज नाही, सगळे आमच्याकडे भरपूर आहेत. एक मंत्री म्हणतो की 30,000 पायलट नवीन लागतील. तर 30,000 पायलट नवीन लागतील. अडाणीच्या नवीन कंपनीला बिझनेस देण्याकरता त्याचं वक्तव्य आहे का, त्याची खरी परिस्थिती काय देशाला सांगितलं पाहिजे. विमान वाहतूक हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. त्यामध्ये खरं म्हणजे सरकारी कंपनी असायला पाहिजे होती. एअर इंडियाचं खाजगीकरण करायला नको होतं, पण त्याने आता सरकारने केलेलं आहे. आता वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये एसटी सारख्या सरकारी मालकीच्या कंपन्या, त्याचं पुढे काय होणार, त्याचंही खाजगीकरणाचे दिशेने प्रवास चाललाय. बेस्ट असेल किंवा एसटी असेल. त्यामुळं प्रवासी वाहतूक ही सरकारी क्षेत्रात असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याला तोटा होतोय म्हणून त्याला हकलून द्यायचं आणि खाजगीकरण करायचं मला मान्य नाही, मी होऊ देणार नाही. त्यामुळे अशा काही मागण्या आहेत. त्या मागण्या आम्ही ताकदीनं देशात मांडणार आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातील विमान वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचा जो फटका बसलेला आहे त्यांच्या वतीने मी आपल्यासमोर मांडलेला आहे. मला या बाबतीत एवढंच बोलायचं आहे.